Good afternoon, all of you. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Very good afternoon. So let me start. What is your last lecture topic? Means last example. Yes. Examples. कुठलं घेतलं आपण? If y is equal to e raised to 2x into sine 3. ओके साइन. म्हणजे आपण जे स्टँडर्ड रिझल्ट जे दिलते त्याच्यावर सगळे एक्झाम्पल घेतलेत ना आपण. कुठलं राहिलेलं नाहीये असं झालंय का? दिस ऑल आर अबाउट द एमसीक्यू. हे एमसीक्यू साठी विचारणार आहे त्यामुळे विचारतो मला. कुठलं घेतलेलं नाही असं नाहीये. सगळे एक्झाम्पल झालेत, कव्हर झाले आपले. लेट वी स्टार्ट आवर part. So there are the two types of this successive differentiation. The first type from the standard result, combination of this first to 8 function, or first function is a raised to x, second function is a raised to x, third function is x plus b raised to m, third function is x plus b raised to minus m, fourth function is 1 upon x plus b, fifth function is log of ax plus b, sixth function is sin ax plus b or cos ax plus b, then seventh function is e raised to x into sin ax plus b or cos ax plus b, and last function is tan inverse of x. In that only one function, that ax plus b raised to m, in that function only your your derivative value is 0. Only that function ax plus b raised to m हा एकमेव असा फंक्शन आहे की त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 येते. बाकी कुठल्याच फंक्शन मध्ये व्हॅल्यू 0 येत नाहीये. परत इथं सांगतो ax plus b raised to m हा एकमेव असा फंक्शन आहे की त्याचा काहीतरी डेरिव्हेटिव्ह हा 0 येतोय. काहीतरी डेरिव्हेटिव्ह हा 0 होतोय. कुठल्या केसला 0 होतोय? कुठल्या केसला 0 होतोय? येस, कुठल्या केसला 0 होतोय? हा जे फंक्शन आहे y is equal to ax plus b raised to m, या ठिकाणी एकमेव त्याचा d raised to 1 y by dx raised to m एकमेव कुठला? m less than n. हे एकमेव फंक्शन साठी तो 0 आहे. बाकी कुठलाही फंक्शन असो e raised to x असो अप टू e raised to x into sin असो, त्या कुठल्याच फंक्शनला तुमचा डेरिव्हेटिव्ह काय येत नाहीये? 0 येत नाही. त्यामुळे लक्षात घ्या ऑनलाईन साठी ह्या गोष्टी. ओके, सो लेट वी स्टार्ट. We see that case, then we will see some important result in terms of sin, cos, tan, and so. Okay, so we see the first type first. Which is the type first. Find nth derivative using standard result. मग तुम्ही म्हणता मागचे जे 10-20 एक एक्झाम्पल घेतलेत ते पण स्टँडर्ड रिझल्टनेच घेतलेत ना. मग हे ह्याच्यात फरक काय आहे? Find nth derivative using standard result. ओके, मग जे रिझल्ट आहेत पहा आता फरक एवढाच आहे की जे आतापर्यंत मागचे एक्झाम्पल झाले 20 एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला वापरलेत. बरोबर आहे का? पण ह्या ठिकाणी आता तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला वापरणार. आधी आपल्याला त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. सरळ फर्स्ट एक्झाम्पल find nth derivative of y is equal to cos square x. Find nth derivative of y is equal to cos square x. Find nth derivative of y is equal to cos square x. मग तुमच्याकडे रिलेशन कुठलं आहे रे? रिलेशन कुठलं आहे? यस, 1 upon sin equal to cos. नाही, मी काय विचारतोय तुमच्याकडे स्टँडर्ड रिझल्ट कुठला आहे?
स्टँडर्ड रिझल्ट कुठला आहे? येस अश्विनी, येस सौरभ, कुठले स्टँडर्ड रिझल्ट आहे तुमच्याकडे? आवाज आहे ना तुमचा रे सौरभ? कुठले स्टँडर्ड रिझल्ट तुमच्याकडे? फक्त ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स, कशाला मध्ये मध्ये येतो रे? ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स, त्यानंतर साइन कॉस, ई रेस टू एक्स इंटू साइन. प्लेन रिझल्ट आहे तुमच्याकडे. कॉस स्क्वेअरचे रिझल्ट आहे का? नाही. पहिल्यांदा काय करावं लागेल तुम्हाला ह्या रिझल्टला? y इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स ला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? प्लेन रिझल्ट मध्ये. तर प्लेन रिझल्ट काढण्याचे दोन पद्धत आहे. पहिला कॉस स्क्वेअर. सो कॉस स्क्वेअर कशा कशामध्ये येते? पहिली टर्म वी नो दॅट कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू, यस, कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू यस 1 plus 1 plus cos 2x upon 2. 1 plus cos 2x upon 2. This is the first way. And second x, we write down this cos square x is like this, cos x into cos x. Cos x into cos x, and use the result of cos A into cos B. Cos A into cos B. What is the cos A into cos B? 2 times cos A into cos B, na? So we write down the result is 1 by 2 times C, A minus B or B minus A plus cos A plus B. हा रिझल्ट यूज करू शकतात डायरेक्टली, किंवा हा एक रिझल्ट यूज करू शकतात. सो वी गॉट दॅट y इज इक्वल टू 1 by 2 cos 2x. So here directly we write down that cos of nx result for nth derivative. But what about this 1 by 2? So for 1 by 2 we are tried to convert in terms of n by 2. So how we convert in terms of n by 2? Yes, yes, yes मित्रांनो पटकन फास्ट. Write down this equal to y equal to e raised to 0x divided by 2 cos 2x. So we know that, we know and that माहित नसेल तरी आपण लिहितो. We know that ना, we know that cos nx. What is the cos nx? Sorry, we use that result cos ax plus b. What is the cos ax plus b? yn. Y is equal to cos ax plus b असेल तर त्याचा yn का असतो रे? What is yn? A raised to n cos of ax plus b plus n pi by 2. We just put the value. Okay, so then yn equal to, what is the nth derivative of this e raised to 0x upon 2? What is the nth derivative of this one? 1 by 2a. 1 by 2 nth derivative का असणार आहे? First and fast. Yes, Mega. What is the nth derivative of 1 by 2? What is the nth derivative of 1 by 2? Yes. 0. 0. Nth derivative of 1 by 2 is what? 0, because this is a constant term. Constant. First derivative is 0, so higher term is 0 plus nth derivative of this cos 2x. What is the nth derivative of cos 2x? We just put that value of a is equal to 2. We got the 2 raised to n cos of 2x plus n pi by 2. So we got that yn equal to 2 raised to n cos of 2x plus n pi by 2. We got the result. Okay. तुम्ही ह्या वेळी जर सॉल्व करायचं गेलं, हा yes, just one mistake is Satarva good. One mistake is there. This 1 by 2 is common. So what is that? Cos 1 by 2x 2. divided by 2. 1 by 2. Here 1 by 2. So 2 raised to n. 2 raised to n. We got that 2 raised to n by 2. म्हणजे काय होणार? हा 2 raised to n आहे, हा 2 वरती येणार, 2 raised to -1 येणार. म्हणजे आन्सर काय येणार? 2 raised to n minus 1. 2 raised to n minus 1. That is the answer. Clear everyone? हा तुम्ही ह्या पद्धतीने जरी गेला, या पद्धतीने जरी गेला तर तुमचा आन्सर येऊ शकतं. ओके, तुम्ही ह्या पद्धतीने जरी गेला तर तुमचा आन्सर सेम येणार आहे, काही चेंज नाहीये. आलं लक्षात सगळ्यांचं? यस. अरे सगळ्यांना कळालं मित्रांनो? फास्टली रिप्लाय. Yes, sir. Yes, Yes. sir. ओके, अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकतात. दिस इज अ टाइप फर्स्ट. Second example, y is equal to sin 2x into cos 3x. Yes, Sangram, you are not getting. Sangram Bhosle, तुम्हाला समजलं नाही का? संग्राम भोसले, रोल नंबर 16, संग्राम भोसले,
समजलंय का? नाही सर, जरा सांगाय जरा. बरं बरं सांगतो की. nth डेरिव्हेटिव्ह ऑफ cos स्क्वेअर एक्स. तुमच्याकडे रिझल्ट आहे का cos स्क्वेअर एक्सचा? तुम्ही मागच्या लेक्चरला होता का प्रेझेंट? मागच्या सर होतो लेक्चरला की. प्रेझेंट होता का? होतो. हा ओके. nth डेरिव्हेटिव्ह ऑफ cos स्क्वेअर एक्स. मग आपल्याकडे रिझल्ट आहे e रेस टू एक्स किंवा a रेस टू एक्स किंवा ax प्लस b रेस टू m किंवा ax प्लस b रेस टू मायनस m 1/ax प्लस b. ओके, हे रिझल्ट आहेत. किंवा साइन ax प्लस b, कॉस ax प्लस b, अशा प्रकारे रिझल्ट आहे. तुम्ही ह्याचा nth डेरिव्हेटिव्ह काढू शकता डायरेक्टली. पण तुमच्याकडे हे रिझल्ट नाही cos स्क्वेअर एक्स. मग हे रिझल्ट नसल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, हा cos स्क्वेअर एक्स ह्याच्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. ह्याच्यामध्ये मग कुठे बसतोय? एक तर साइन मध्ये बसेल किंवा कॉस मध्ये बसेल. मग त्यासाठी तुमच्याकडे रिझल्ट काय आहे? वी नो द रिझल्ट ऑफ. बाकीच्या ज्यांना समजल्याने लिहून घ्या. वी नो द रिझल्ट ऑफ cos थीटा. व्हॉट इज द cos थीटा? 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 हा रिझल्ट आहे. त्याच्यावरून व्हॅल्यू काढली cos स्क्वेअर थीटा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ cos स्क्वेअर थीटा? सो cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस cos थीटा आणि डिवाइड बाय 2 होणार. आपल्याला cos स्क्वेअर एक्स आहे. मग cos स्क्वेअर एक्स च्या व्हॅल्यू टाकली. सो व्हॉट इज द cos स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस cos 2x डिवाइड बाय 2. जस्ट सेपरेट दिस 1/2 1/2. Just separate this 1/2 1/2 plus 1/2 cos 2x. We know the nth derivative of cos ax. nth derivative माहिती आहे, जे की इथे लिहिलं आहे. nth derivative of cos ax plus b. त्याचे nth derivative माहिती आहे. ओके, सो डिफरन्शिएट y दिल्या वाटलं तर डिफरन्शिएट y with respect to x n times. या y ला n टाइम डिफरन्शिएट करा. मग हा e रेस टू 0x म्हणजे 1/2 आहे. 1/2 डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0. मग त्याचं nth डेरिव्हेटिव्ह पण काय होणार आहे? 0 होणार. मग दिस इज 1/2 डेरिव्हेटिव्ह इज 0. व्हॉट अबाउट दिस cos 2x डेरिव्हेटिव्ह? 1/2 cos 2x. सो a च्या ठिकाणी फक्त 2 टाका. a च्या ठिकाणी 2 टाकला. सो cos 2x plus n pi by 2 we got the answer. So just combine this 2 raised to n divided by 2 we got the 2 raised to n minus 1. Okay. Clear संग्राम? हॅलो संग्राम, क्लिअर झाला का? ओके ओके. व्हॉट अबाउट द अदर पीपल? क्लिअर झाला का तुमचं कन्सेप्ट? प्रत्येक लेक्चर महत्वाचं आहे. प्रत्येक लेक्चर महत्वाचं आहे. इथून पुढे बुडू नका. लेक्चर बुडवलं तर तुम्हाला पुढचं पण काही कळणार नाही याची गॅरंटी मला आहे. त्यामुळे लेक्चर मिस करू नका. What if we put directly 0 for 1/2 rather we than put, taking we put directly 1/2, but for nth derivative step, for nth derivative step, for this step you directly put 0, not for this step. We put this nth step for 0. Hello? Okay, sir. पेन पिन केला का तू? माणूस राहून ते पेन्सिल आहे माझ्या राहून. हा पेन आता कशाला लागतोय काय समजा. आमचे पोरं हुशार आहेत लय प्रेझेंट थांबत नाही कशाला लागतं. झालंय का सगळ्यांचं सॉल्व करून? झालंय सगळ्यांचं लिहून? Yes, sir. Okay, okay. So we see the next example. Y is equal to sin 2x
इंटू कॉस 3x. आता याचा nth डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्स n टाइम्स करायचा. कुणीही कृपया करून असं घेऊ नका yn इक्वल टू 2n इंटू साइन ऑफ दिस ब्रॅकेट इंटू 3n इंटू कॉस ऑफ दिस ब्रॅकेट. असं करू नका. असं केल्यावर तुमचा आन्सर चुकेल. तुम्हाला असं वाटेल. डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय फॉर्म मध्ये यूज करू शकत नाही तुम्ही. ह्या ठिकाणी यूज करायचं असेल त्या ठिकाणी यू इंटू रूल अप्लाय करावं लागेल. त्या ठिकाणी यू इंटू रूल अप्लाय करत बसला तर कन्याकुमारी पर्यंत जावं लागेल. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल वी कंबाईन दिस साइन 2x इंटू कॉस 3x. हाऊ वी कंबाईन? How we combine? Sin of a plus b minus sin of a minus b divided by We 2. know that 2 times sin a into cos b. But 2 times sin a into cos b? Sin of a plus b plus sin a Sin minus of b. a minus b. Using this result, we got that y is equal to 1 by 2 times sin of a plus b. What is the a? What is the a? A काय रे? 2x. 2x plus 3x plus sin of a minus b. 2x minus 3x. Just simplify. Y equal to 1 by 2 sin of 2x plus 3x is what? 5x. Just multiply inside bracket 1 by 2 sin of 2x minus 3x sin minus x. But we know that sin minus theta is Minus sin theta. minus sin theta. 1 by 2 sin x. So differentiate this y. Differentiate y with respect to x n times. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे dy dx of k f of x. काय घेता तुम्ही? k times dy dx of f of x inside bracket. बरोबर आहे. This 1 by 2 is constant. We can take outside 1 by 2 into sin 5x. What is the nth derivative of sin 5x? Nth derivative of sin 5x. Yes. What is the nth derivative of sin 5x? 0. अरे काल 20 एक्झाम्पल काय डोक्यावरून का आता बोललो असतो. What is the nth derivative of sin 5x? What is the nth derivative of sin 5x? हा रिझल्ट वापरणार ना cos x किंवा sin ax. a raised to n म्हणजे काय होणार? 5 raised to n into sin of 5x plus n pi by 2. n pi by 2. Okay. Minus 1 by 2. What is sin x nth derivative? Sin x nth derivative a equal to 1. 1 raised to n sin of x plus Sin of n pi by 2. n म्हणजे pi काय? by n म्हणजे काय? 1 x plus pi by 2. sin pi by 2 plus theta काय असतो रे? sin pi by 2 plus theta काय असतो? Cos theta. Cos theta. We cos theta. just directly write down that instead of this we write down the cos x. So minus 1 by 2 cos x. Okay. In this way we have find the derivative, nth derivative. Okay. Clear everyone? Everyone clear? So theory Yes, exam झाले. sir. Theory exam जर झाले तर अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला किती मार्क विचारू शकतात? 3 मार्काला. आणि ऑनलाईनला किती मार्काला? 1 मार्काला. सर x plus pi by 2 theta होणार ना? एक्स प्लस पाय बाय 2 थिटा म्हणजेच काय हो? हे थिटा काय हो? n pi by 2 होणार ना नाही ते. नाही, थिटा काय आहे रोहिणी? हे थिटा काय आहे? अँगल काय आहे? x याचं मुंडकं काय आहे? याचं मुंडकं काय आहे? एक्स आहे. शरीर साईन आहे. मुंडकं एक्स आहे म्हणजे एक्स इक्वल टू एक्स टाकलाय. आपला फॉर्म्युला काय सांगतोय? ax प्लस बी प्लस एन पाय बाय 2. एन ची व्हॅल्यू किती येते? सॉरी एन पाय बाय 2. सॉरी एन पाय बाय 2. एक्सट्रीमली सॉरी. एन पाय बाय 2. येस, थँक्यू. is n pi by 2. Yes, Saurabh. Aishwarya Shinde, please rename yourself. Aishwarya Shinde, please rename yourself.
Yes, Punam. प्रथमेश सुरवसे रोल नंबर टाका. प्रथमेश सुरवसे रोल नंबर टाका. प्रथमेश. चैतन्य. चैतन्य. येस सर. अरे 29 कुठे गेलाय? 29 सर आजारी आहे सर. आजारी आहे काय? बर बर बर. तर इथं कॉस्ट सोल्युशन मध्ये सर 34 स्टेप सर y इक्वल टू काय आहे ते? कुठं कुठं कुठं? इथे 34 स्टेप y इक्वल टू 1/1/2 प्लस 1/2 cos 2x त्याच्या खालची कुठे कुठे इथे इथे इकडे या साईडला. या साईडला हा तिथे हा हा ई हा ई रेस टू 0x. बर. नो शुभम, वी कॅनॉट यूज अ प्रोडक्ट रूल. आपल्याला यंत्र डेरिव्हेटिव्ह काढायचा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा नाहीये. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा असता तर आपण यंत्र डेरिव्हेटिव्ह केला असता. आपल्याला यंत्र डेरिव्हेटिव्ह काढायचं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं तर यू इंटू व्ही रूल अप्लाय करून आपण सॉल्व्ह केलं असतं. पण तुम्हाला माहिती यू इंटू रूल कोणासाठी यूज केला जातो? ओके, फॉरगेट देत कशासाठी यूज केला जातो वगैरे. पण या यू इंटू व्ही रूल आपण जर एकच डेरिव्हेटिव्ह काढायचं तर यूज केला असता. इथं आपल्याला यंत्र डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. यू इंटू व्ही रूल आपण कोणासाठी अप्लाय करतो? दोन डिफरंट फंक्शनसाठी अप्लाय करतो नेहमी, लक्षात ठेवायचं. सेम फंक्शनसाठी आपण शक्यतो अप्लाय करत नाहीये. ओके, शक्यतो जर पॉसिबलच नाही त्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायची गरज पडते, त्या ठिकाणी आपण अप्लाय करतो. ओके, कॅन यू मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट? कॅन यू मूव्ह टुवर्ड्स Yes, नेक्स्ट पार्ट? sir. जस्ट Yes, टेक द sir. स्क्रीनशॉट. हा, ज्यांचं झालं नाही त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. ज्यांना कळलं नाही, सॉरी ज्यांचं झालं नाही त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. घेतलाय का स्क्रीनशॉट? ओके, राइट ऑन थर्ड example. Find nth derivative of point yn for y equal to cos x, cos 2x and cos 3x. Cos x, cos 2x, cos 3x. येईल सॉल्व करता? सॉल्व करता येईल का? अरे सॉल्व करता येईल का? प्रथमेश सुरवसे रोल नंबर टाका तुमचा. अरे सॉल्व करता येईल का? Yes, sir. ओके, करा करा. Just give, I will give the 2 minutes for you for solution of this part.
Okay. So first of all, you use the product rule for any two function. Y is equal to cos x into cos 2x into cos 3x. पहिल्यांदा सिम्प्लिफाय ह्या दोन गोष्टीसाठी करूया. cos 2x म्हणजे आपण रिझल्ट वापरणार पहिल्यांदा कुठला, cos a plus cos a into cos b is 1/2 times what is the result, cos of a plus b plus cos of A minus B. a minus b. हा रिझल्ट वापरणार. पहिल्यांदा कुठल्या फंक्शनसाठी वापरणार, cos 2x into cos 3x साठी. So we got the 1/2. We got the cos of 1/2 into cos of 2x plus 3x, cos of 5x, plus cos of 2x minus 3x is cos of minus x. What is the cos of minus theta? Cos x. Cos theta. Okay. Shubham, just see why the screen is not appear. Just reconnect again. Okay. So just we got that y is equal to cos x into 1/2 cos 5x into cos x. Okay. Multiply करणार cos x into cos 5x. पूर्ण फी भरला लागेल सांगा त्याला. cos a into cos b या ठिकाणी परत यूज करणार. परत या ठिकाणी रूल घेतो 1/2 into inside the bracket 1/2 cos x into cos b. Yes, what you get the result? रिझल्ट काय भेटला? Yes, cos of 6x plus cos of 4x bracket complete 1/2 cos per x आत्ताच पाहिला तो काय होता 1 plus cos 2x divided by 2. Just simplify, we got that y equal to 1/4 cos 6x plus 1/4 cos 4x plus 1/4 इथे 1/4 1 झाला plus 1/4 cos 2x. Now differentiate y with respect to x n times. So we got that yn equal to 5. इथे 1/4 as it is. म्हटलं या ठिकाणी रिझल्ट लिहून टाकू आपण. cos ax plus b चा n चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, yn काय असतो, a raised to n cos of ax plus b plus n pi by 2. तुमच्या लक्षात असलं पाहिजे रिझल्ट. ओके. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a फर्स्ट 6 raised to n into cos of 6x plus n pi by 2 plus 1/4. What is the b a here? 4 raised to n cos of 4x plus n pi by 2 plus 1/4 चा नंतर डेरिव्हेटिव्ह काय झाला 0 plus 1/4 1 raised to n cos of 2 raised to n cos of raised to x cos of 2x plus n pi by 2. From throughout the equation, what is the common? From throughout the equation, we common it 1/4. Inside the bracket, remaining is 6 raised to n cos of 6x plus n pi by 2 plus 4 raised to n cos of 4x plus n pi by 2 and lastly 2 raised to n cos of 2x plus n pi by 2. We got the answer. Nth derivative of this one.
त्या ठिकाणी कुठलंही फंक्शन असेल, साइन एक्स असेल किंवा कॉस एक्स असेल, तुम्ही सॉल्व्ह करू शकता युजिंग दॅट रिझल्ट. साइन ए इंटू कॉस बी, कॉस ए इंटू कॉस बी, साइन ए इंटू साइन बी, कॉस ए इंटू साइन बी. करू शकतात ना सॉल्व्ह? हॅलो, सॉल्व्ह करू शकतात ना? Yes, sir. ओके ओके, व्हेरी गुड. So we move toward the next part. झालंय का सगळ्यांचं? Yes, sir. कोणाला काय अडचण? ओके. Fourth one. If y is equal to e raised to 2x, लिखू नको, sin cube x, then find yn. ओके. कुठला रिझल्ट वापरणार तुम्ही याला? कुठला रिझल्ट वापरणार आहे? यस, कुठला रिझल्ट वापरणार तुम्ही याला? हा, कुठला रिझल्ट वापरणार? यस, ऋषिकेश उशिरा का जॉईन झाला? ऋषिकेश उशिरा का जॉईन झाला? हा, रेंज प्रॉब्लेम सोडून दुसरा काय प्रॉब्लेम होता का तुझ्याकडे? चार्जिंग संपलं, रेंज प्रॉब्लेम सोडून दुसरा काय प्रॉब्लेम होता का? लवकर जॉईन व्हायचं. प्रत्येक वेळेस तुमचं नाव घ्यायला तुम्हाला आवडतं का रे? सांग बरं मला ऋषिकेश. इफ y is equal to e raised to 2x into sin cube x, then find yn. कुठला रिझल्ट वापरणार तुम्ही याला कन्वर्ट करण्यासाठी? Sin cube theta is equal to 1 by 2 by 4 3 sin theta minus sin 3 theta. आपल्याकडे रिझल्ट काय? e raised to x into sin x, sin bx और cos bx हे रिझल्ट आहेत ना आपल्याकडे. म्हणजे ह्या रिझल्टला आपल्याला कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करणार तुम्ही? आपला रिझल्ट कुठला आहे? यस, रिझल्ट इज y is equal to e raised to x sin bx plus c or cos bx plus c. हा रिझल्ट येत आपल्याला. So we try to convert into sin cube of x in terms of this one. So we try to convert in two way. One way is sin x into sin x into sin x. तीन वेळा आल्या आणि sin a into sin b. परत त्याचा रिझल्ट sin a into sin b यूज करा. We got the result. Or second way. Sin cube theta is equals to 1 by 4. Okay, we know that. What do we know that?
already written that. Yes, we know that sin theta is equal to, what is sin theta is equal to 3 sin theta minus 4 sin cube theta. From this result, yes, we can write down the sin 3x is equal to what? 3 1 sin by x 4. minus 4 sin cube x. We calculate the sin cube x. So what is sin cube x? This implies sin cube x equal to 1 by 4 sin. Okay, yes, 1 by 4. 3 sin 3 theta sin minus x 3 theta sin x minus minus sin sin 3x. 3x. sin 3x. So just we have put that value in that equation. We got that y equal to e raised to 2x into 1 by 4 3 sin x minus sin 3x. So just we have simplified this. Y is equal to 1 by 4. First we simplify 3 by 4 into e raised to 2x sin x minus 1 by 4 e raised to 2x sin 3x. Okay, we know that जोपर्यंत आपल्या रिझल्ट पार्ट होत नाही तोपर्यंत द्यायचं. We know that y is equal to e raised to ax into sin bx plus c. जोपर्यंत रिझल्ट लक्षात येत नाही तोपर्यंत द्यायचं. Then yn equal to, what is yn equal to? Yes, a square plus b square raised to n by 2 e raised to ax into sin bx plus c Bx plus c. plus n times theta, that is tan inverse of b by a. B upon a. So what is the value of a here? Okay, in both value is different. For here, what is value of a? For here, what is value of a? A is equal to 2, b is equal to 1. What is here? A equal to 2 and b is equal to 3. Just simplify, we got that yn is. So differentiate this equation 1. So differentiate equation 1 with respect to x n times. We get, what do we get? Yn equal to 3 by 4. Inside the bracket a square. What is the a here? 2 square. 4 plus 1 raised to n by 2 into e raised to x. What is the e raised to x? E raised to 2x. Oh, sorry, we take here some different term, na? Okay, no problem. E raised to 2x. Okay. Into sine of x plus n times tan inverse of b by a. What is the b? 1 by 2. Bracket complete. Plus, sorry, minus 1 by 4 into bracket 2 square 4 plus 9 raised to n by 2 e raised to 2x sine of 3x plus n times tan inverse of b by 2 means 3 by 2. Just simplify, hold the case. We got that yn equal to, what is the common throughout the equation? What is the common throughout the equation? 1 by 4. 1 by 4. E raised to 2x by 4 is a common. We take outside the common out. What is the remaining? What is the remaining? Inside the bracket where remaining is 4 plus 1, 5 raised to n by 2 into sine of x plus n times tan inverse of 1 by 2. We know the value of tan inverse of 1 by 2? No. Okay. Plus, sorry, minus 4 plus 9, 13 raised to n by 2 sine of 3x plus n times tan inverse of 3 by 2. We don't know the value of sine 3 by 2. So tan inverse 3 by 2. So this is your answer. सर 3 पण राहतंय ना पहिल्या इक्वेशन मधून. पहिल्या इक्वेशन मध्ये. Yes, yes. 3 into 3 into. This is your answer. सर हा ही बोला. स्टेप जरा नीट कुठली संग्राम? इकडे साईडची शेवट स्टेप नीटली आहे ना जरा दिसेना. कुठली? ही डॉट केलेलं बा. हे का? हा शेवट नीटली. ओके ओके. ही स्टेप म्हणताय का तुम्ही संग्राम?
हीच हा. म्हणतोय ना? हो हो, अरे मग ती फॉर्म्युला आहे संग्राम. ती शेवटचं नीट दिसत नाही हो सर. अरे फॉर्म्युला आहे संग्राम. ओके. असून दे आता. साइन dx प्लस सी n/2 e raised to ax sin dx plus c plus n times tan inverse of dy. Okay. सर परवा दिवशी लेक्चरला 4 वाजता आहे ना सर, मी जॉईन झालतो. हा. परत मतान बाहेर पडलो कारण की तो शेजारी माणूस ऍक्सिडेंट झालता, घेऊन गेलतो. परत मी म्हणली आबा मतान बाहेर झालाय. परत काय झालं? इथं घरा शेजारी ऍक्सिडेंट झालता, त्यांना घेऊन गेलतो. बरं, ओके, ठीक आहे ना. मग काय झालं? काय पण हाजरी मांडली नाही सर विचार. काय माहिती, आता मला पाहावं लागेल रे. तुम्ही मला कारण सांगितलं हाजरी मांडतात. कारण सांगत हजेरी मांडतो काय? बरं बरं, मांडतो बा, मांडतो संग्राम. डोंट टेक टेन्शन, मांडतो बा. अरे प्रेझेंट इज नॉट इम्पॉर्टंट, लेक्चर इज इम्पॉर्टंट. परत जाऊन तुम्ही पाहिलं का लेक्चर माझं? सर नाही. हा, परत लेक्चर पाहिलं, युट्यूबवर पाहिलं, ते महत्वाचं रे. प्रेझेंट ही महत्वाची नाही माझ्यासाठी. तुम्ही प्रेझेंट का थांबा? जर ऑफलाईन जर लेक्चर असतं, तुम्ही मला जर येऊन विचारलं असतं ना, सर मी काल ऍबसेंट होतो, मला हे समजून सांगा. ऑनलाईनला तुम्ही साधा फोन पण करणार नाही, हे मला माहिती आहे. बरोबर आहे? हो. मग त्याच्यासाठी तुम्हाला म्हणतोय की लेक्चर, ऍटलीस्ट लेक्चरला तर प्रेझेंट व्यवस्थित राहत जावा, बाकी काही नाही. ओके, झालं सगळ्यांचं हे? We take the one more last example for this. When we stop for this direct example, हा चालतंय ना? प्रोबेबिलिटी ठेवण्याचा प्रयत्न अथर्व, त्याच्यावर आपण उद्या बोलूया. उद्या सॅटर्डे ना, उद्या कळेल आपल्याला. झालंय का सगळ्यांचं हे? Yes, sir. Yes, Oh, sir. okay, okay. Then fourth one, y is equal to sin x into cos x into cos 2x. Yes, find it. Then find yn.
If y is equal to sin x into cos x into cos 2x, then find yn. Okay, tell me what is yn. Job is your. इथून पुढे शक्यतो 1 महिना लेक्चर बुडू नका बरं का, कारण की शक्यतो असं समजा आपल्याला हार्डली 1.5 महिना कॉलेज चाललं आपलं आणखीन. 1 महिन्यात आपल्याला सिलेबस संपवण्याचा प्रयत्न असेल, त्यामुळे शक्यतो लेक्चर मिस करू नका. मी ऑलरेडी बोललो होतो 3 महिन्यात आपलं सेमिस्टर संपवायचंय. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. ओके, फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये आपलं सेमिस्टर संपवायचं आहे. एप्रिल एंड पर्यंत आपलं सिलेबस संपवायचं आहे. मेच्या साधारण की मेच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये कधीतरी तुमची एक्झाम होईल. ती एक्झाम कशी होईल, काय होईल, ते डिपेंड ऑन दॅट सिच्युएशन. त्या सिच्युएशन कशी असेल, ऑनलाईन असेल तर ऑनलाईन, ऑफलाईन असेल तर ऑफलाईन, त्यावेळेची सिच्युएशन सांगतो बरं का. आता विचारू नका सर कशी होईल परत एकदा. ओके, मे मध्ये तुमची एक्झाम संपल्यानंतर परत जूनला परत तुमचं पुढचं सेमिस्टर चालू होतं. जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यात परत तुम्हाला पुढच्या 3 महिन्यात एक सेमिस्टर संपवायचं आहे. आणि ऑगस्टला परत तुम्हाला एक्झामला, ऑगस्ट सप्टेंबरला तुम्हाला एंड करून परत सेकंड इयरला जायचं आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे शक्यतो लेक्चर मिस करू नका. ड्यू टू कोरोना तुम्ही 6 महिने घरी काढले. 6 महिने नाही म्हणता येणार, मागच्या मार्च पासून तुम्ही घरी काढलेत, बरोबर आहे का? अरे बरोबर आहे. हा, वर्ष झालंय. त्याच्यामुळे आता असं म्हणू नका की सर एवढा वेळ कसं संपवायचं. ते ड्यू टू कोरोना काहीतरी कॅचअप करावं लागेल आपल्याला कुठेतरी, नाहीतर मग तुमचं पुढे वाढत जाते, मग तुमचं सेमिस्टर वाढत जाते. त्याच्यामुळे शक्यतो लेक्चर मिस करू नका. पुढची सिच्युएशन काय असेल माहित नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला आहे ते दररोज लेक्चर महत्वाचं आहे आपल्याला. सुटले का रे? अरे सुटले का? एक्झाम्पल y is equal to sin x into cos x into cos 2x. yes. फायनल तुमचा आन्सर काय येतंय? फायनल आन्सर काय येतं? चला पटकन. y is equal to 1/4 into सौरभ आवाज मोठा. सौरभ y is equal to 1/4 into 4 to the power n sin of 4x plus n by pi by 2. Allah, very good. Very good. Sort of. Just we know that the result is sin 2 theta is equal to 2 times sin theta into cos theta for first two terms. So for first two terms we combine this term, we got the sin x into cos x. What is 1/2 into sin x into cos x? Sin of 2x, because angle is same. Note this thing, angle is same. काही जण प्रत्येक केसला हीच यूज करतात. Into cos 2x. Again here angle is same, use the same result. Y equal to 1/4 times sin of 4x. Again y equal to 1/4 sin 4x. Now differentiate y with respect to x, n times. We got the yn equal to 1/4 into 4 raised to n sin of bx plus c plus n times pi by 2. Okay, so we got that yn equal to 4 raised to n minus 1 sin of 4x plus n times pi by 2. We got the answer. काहींना असं वाटलं, नो प्रॉब्लेम. काहींना असं वाटलं cos a into cos b रिझल्ट वापरा, चालतंय.
कॉस ए इंटू कॉस बी वापरा, परत त्याने साईन मल्टिप्लाय करून परत तो रिझल्ट वापरा तरी चालतं. युअर फायनल आन्सर इज सेम. कसंही सॉल्व्ह करा, युअर फायनल आन्सर इज सेम. आलं लक्षात तुम्हाला? ओके, कसंही सॉल्व्ह करा. सो दिस इज नथिंग बट युअर डायरेक्ट मेथड. डोंगर डायरेक्ट डोंगर सगळं येस कृष्णा. हे उद्या 2 लेक्चर आहेत आपले बरं का. उद्या 2 लेक्चर आहेत. ऑलरेडी 3:15 आपलं ऑलरेडी सॉरी किती 2ला ऑलरेडी आपलं आहेच. त्याच्या आधी एक घेण्याचा प्रयत्न करू. उद्या 2 होतील आपले. लवटे निलेश, उशिरा का जॉईन झाले निलेश? गेलती सर. हा काय म्हणला? रेंज गेली म्हणते. रेंज गेलती सर गेलती. बर बर बर. कुठलं कार्ड आहे? कुठलं कार्ड आहे? जिओ. जिओ. जिओ जी बरके. अरे काय जिओ? हा जीव देत नाही जीव. जिओने आधी फ्री केलं. रिलायन्सचं मी खूप जुना कस्टमर आहे. 2008 पासून कस्टमर जुनं रिलायन्सचा. रिलायन्सची ती खूप मोठी खोड आहे. आधी फ्री मध्ये वाटायचं, नंतर हळूहळू काढून घ्यायचं. बरोबर, एक 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 पैसा काढून घ्यायचा. दॅट द रिलायन्स. ओके, आता त्यांनी कमवण्याचा प्रयत्न चालू केला. आता उद्या सांगतो अथर्व, डोंट वरी. आपण सिलेबस कडे पाहूयात सध्या. ओके, झालं सगळ्यांचं एक्झाम्पल. वी मूव टुवर्ड द नेक्स्ट. सो हार्ड वर्क. Find nth derivative of following function. E raised to x into cos square x into sin x. आधी काय करावं लागेल रे? आधी काय करावं लागेल? आधी काय करावं लागेल? फॉर्म मध्ये आणायला लागेल. कशाला? त्या cos square x into sin x ला आधी फॉर्म मध्ये आणावं लागेल. बरोबर आहे. cos square x टाका वाटलं तर 1 प्लस काय cos 1 प्लस cos 2x डिवाइड बाय 2. आतमध्ये साइन नी मल्टिप्लाय करा आणि आन्सर काढा. यू गॉट द आन्सर. ओके, पुढचं e raised to x into sin 4x into sin 6x. 7th one, sin x into cos 3x. किती द्यायचे रे? किती देऊ? अरे किती पाहिजे? बस. बस. I want this answer. बस. हो सर. 2 more. 2 more. Very good. Sin 2x into sin 3x into sin 4x. तुम्ही किती जरी म्हटलं तरी बी पास करणार नाही है ना. सरांना जेवढे द्यायचे तेवढे देणारच. 9th one. 9th one cos square झाला, sin cube झाला, sin square झाला. Yes.
स्टॉप. बस एवढेच. 6 झाले काय? हा. 6 एक्झाम्पल. आता उद्या येताना, उद्या लेक्चर येताना सगळ्यांनी आधी पार्शल फ्रॅक्शनची केस स्टडी करून या बरं का. 12वायचं थोडंसं काय करा, युट्यूब वर जावा. युट्यूब वरती पार्शल फ्रॅक्शन हा कन्सेप्ट थोडासा पाहून या, म्हणजे आपल्याला उद्या सोपं जाईल पार्शल फ्रॅक्शन. ओके. किंवा माझा व्हिडिओ पार्शल फ्रॅक्शन वरती आहे पण अपलोड नाही केलेला. ओके, उद्या अपलोड करतो. ओके. होमवर्क प्रत्येकाने सॉल्व्ह करायचं, फक्त वही ठेवू नका. शेवटी तुम्हालाच फायदा आहे त्याचा. तोटा पण तुम्हालाच आहे आणि फायदा पण तुम्हालाच आहे.